हेडलाईन्स नंतर आपण सगळ्या बातम्या सविस्तर पाहूया। तर सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। नागपूरमध्ये काल 2 गटातील वादातून हिंसाचाराची घटना घडली आहे। शहरातील महाल भागात वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील घडल्या होत्या। दरम्यान 18 तासांनंतर नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। राड्यानंतर अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक सुरू आहे। पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। तर महसूल विभागाकडून तोडफोड केलेल्या गाड्यांचा पंचनामा केला जातोय। या संदर्भात प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। तर प्रवीण, तुम्ही नागपूरमध्ये आहात। काल नेमकं संपूर्ण घडामोडी घडल्या आपण बघत होतो आणि त्यानंतर आता आज नेमकी कशी परिस्थिती आहे ती आपल्या प्रेक्षकांना सांगाल। सर्वात आधी आताची अपडेट अशी आहे की एसडीएम जे असतात, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी जे असतात त्याचे 2 पथकं इथं आलेले आहेत आणि तहसीलदार आमचे 2 पथकं आलेले आहेत। असे 4 पथकं मिळून या ठिकाणी पंचनामे करतायत आणि इथे गाड्या ज्या फोडण्यात आलेल्या आहे त्या गाड्यांचं किती नुकसान भरपाई द्यायची, किती नुकसान भरपाई नुकसान किती झालं याचा अंदाज या पथकांच्या वतीनं घेतला जात आहे। विंडशील्ड जी आहे गाड्यांच्या त्या जवळपास 30 पेक्षाही जास्त विंडशील्ड जे आहे त्या फोडून टाकण्यात आलेल्या आहे, समोरची काच, आणि काही गाड्या ज्या आहे म्हणजे 4 पेक्षाही जास्त गाड्या ज्या आहेत त्या जाळून टाकण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी हे पथक दिसत आहे, हे पथक या ठिकाणी चाललेलं आहे। प्रत्येक गाडीचा फोटो घेतील, ते गाडीचा नंबर घेतील आणि गाडीचं किती नुकसान झालं याचा अंदाज ते घेतील आणि पंचनामे करतील। आणि पंचनाम्याची पद्धत ठरलेली आहे, त्यामुळे 30 पेक्षाही जास्त गाड्यांचे विंडशील्ड काच जे आहेत ते फोडून टाकण्यात आले आहे आणि 5 गाड्या म्हणजे 2 क्रेन, नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी एनसीसीच्या 2 क्रेन, त्याही महाग होत्या, म्हणजे 1 कोटीपेक्षाही जास्त किंमत त्याची असेल, त्या 2 क्रेन पेटवल्या होत्या हल्लेखोरांनी आणि 3 गाड्या पेटवल्या आहेत। त्यामुळे 5 गाड्या पूर्णपणे जळाल्या आहे आणि 30 गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहे। त्यामुळे या गाड्यांची नुकसान भरपाई संदर्भात पंचनामे सुरू झाले आहे। निश्चितच प्रवीण, आपण पाहतोय पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक सुरू आहे। पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी देखील स्थानिकांकडून केली जाते। याशिवाय नुकसान भरपाई मिळावी अशी देखील मागणी स्थानिकांकडून केली जाते। या सगळ्यावरती पोलीस आयुक्त असतील किंवा मग चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? त्यांच्याकडून स्थानिकांना काही आश्वासन देण्यात आले का? नागपूरचे पोलीस आयुक्त जे आहे रविंदर सिंगल यांना मोठा अनुभव आहे आणि क्राऊड मॅनेजमेंट आणि यासोबतच इतर म्हणजे अशा पद्धतीच्या घटना ज्या होत्या त्या घटनांचं मॅनेजमेंट करण्याचं त्यांच्याकडे कौशल्य आहे। त्यामुळे कालही रविंदर सिंगल हे या ठिकाणी उपस्थित होते आणि अशा परिस्थितीमध्ये कुठे कोणता नियम कोणत्या ठिकाणी वापरायचा आणि कोणत्या ठिकाणी कडक कारवाई करायची याचं काटेकोर नियोजन हे रविंदर सिंगल यांनी केलं। त्यामुळे कालची घटना जी आहे ते रात्रीपर्यंत थांबवण्यात पोलिसांना यश आलं। आता राहतो प्रश्न की पोलीस फोर्स वाढवला पाहिजे का? तर नागपूरमध्येच SRPF आहे, CRPF आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, आणि यासोबत आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये वडसा असेल आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये SRPFचे कॅम्प्स आहेत, तिथून सुद्धा अतिरिक्त पोलीस बल जे आहे ते मागवलं जाऊ शकतं। पण सध्या त्याची गरज नाही आहे। आम्ही यापूर्वीच्या लाईव्हमध्ये सांगितलं आहे, बातम्यांमध्ये सांगितलं आहे की नागपूरच्या 2 स्क्वेअर किलोमीटर परिसरामध्येच तणाव आहे। त्यामुळे नागपूरच्या इतर नागपूर जे शहर आहे तिथे सुरळीत कामकाज सुरू आहे। आता व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती बातम्या पोहोचल्यामुळे काही लोक घराच्या बाहेर निघाले नाही आहे, त्यामुळे हा थोडंसं नागपूर शहरामध्ये गर्दी कमी दिसते आहे। पण हा 2-3 स्क्वेअर किलोमीटर परिसर जर सोडला तर नागपुरात तणाव काही कुठे नाही आहे। त्यामुळे या परिसरामध्ये जेवढे पोलीस लागतात तेवढे पोलीस इथे आहे आणि SRPFच्या 2 तुकड्या मागवण्यात आलेल्या आहे। गडचिरोली, गोंदिया, वडसा या ठिकाणी सुद्धा जर गरज पडली तर वेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या मागवल्या जातील। पण सध्या तरी इथे बळाचा वापर करणं किंवा आता कोणाला पकडून आणणं अशी कारवाई सुरू नाही आहे। ही कारवाई रात्रीपर्यंत चालली आणि जवळ 50 पेक्षाही जास्त हल्लेखोरांना त्यांच्या घरून ते लपले होते छतावरती, तिथून त्यांना पकडून कालच त्यांची ओळख परेड जी आहे ती कालच घेण्यात आली आहे। निश्चितच प्रवीण, या सगळ्या घडामोडींसंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुम्ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहाल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।